I am Raju Sangpal from Abhinav Vidyalaya and Junior College Nandurbar. Welcomes you to my YouTube channel. Friends, when it comes to writing a summary writing करताना we are always confused. आपण नेहमी कन्फ्युज्ड असतो. And out of confusion, we tend to skip this question. We tend to skip this activity. ही ॲक्टिव्हिटी आपण सोडून देत असतो. But friends, you know this activity it carries 5 marks. ही ॲक्टिव्हिटी 5 गुणांसाठी असते. And so friends, that's why we must not leave this activity. आपण ही सोडायला नको. We should tackle this activity. ही सोडवायला हवी. So friends, in today's video we will see the tips and a demo of doing with summary writing activity. Friends, if you are new to my channel, please subscribe to it and press the bell icon. And friends, do share it with your friends so that they will be benefited through you. Here is question 4a before you. It is section 4, question 4a, where you are given an unseen passage and you are supposed to read the passage and do the activities. And question 4a it carries 10 marks. Friends, question 4a आपण सहज सोडून देतो. बट फ्रेंड्स, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे की ॲक्टिव्हिटी A1 and ॲक्टिव्हिटी A2 ऑन क्वेश्चन 4a इज ऑफ utmost importance फ्रॉम द समरी रायटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. समरी रायटिंगसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 4a वरील ॲक्टिव्हिटी A1 आणि A2 या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. सो फ्रेंड्स, हाऊ आर दे इम्पॉर्टंट, त्या कशा महत्त्वाच्या आहेत, लेट्स अंडरस्टँड इट विथ द हेल्प ऑफ अ डेमो. सो हिअर इज A1 ॲक्टिव्हिटी. Rearrange the following sentences in order of their occurrence in the passage. Now friends, here we are given 4 sentences. आपल्याला 4 sentences दिलेले आहेत आणि ते आपल्याला रिअरेंज करायचे आहेत. रिअरेंज इन द ऑर्डर ऑफ देअर अकरन्स, म्हणजे ज्या क्रमाने ते आलेत त्या क्रमात ते आपल्याला लावायचे आहेत. सो फ्रेंड्स, विथ द हेल्प ऑफ दिस पॅसेज, या पॅसेजच्या मदतीने वी कॅन अरेंज देम, आपण ते सहज अरेंज करणार. अँड फ्रेंड्स, ॲक्टिव्हिटी A2. What is activity A2? Let's see. Draw and complete the web stating the advantages of ebook. Now you are supposed to draw a web. तुम्हाला एक वेब डायग्राम तयार करायचं आहे, कंप्लीट करायचं ते वेब डायग्राम, स्टेटिंग द ॲडव्हान्टेजेस ऑफ ईबुक. ईबुकचे फायदे असलेले ॲडव्हान्टेजेस आपल्याला मेन्शन करायचे आहेत. सो देर आर 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ ईबुक. नाव दिस 2 ॲक्टिव्हिटीज, ॲक्टिव्हिटी A1 अँड A2 विल हेल्प यू राईट अ समरी. सो दिस इज आन्सर टू क्वेश्चन नंबर 4a. विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅसेजवर आधारित क्वेश्चन नंबर 4a आता सोडवित आहोत. हिअर इज द आन्सर. A1 ॲक्टिव्हिटी. A1 ॲक्टिव्हिटी काय होती? अरेंजिंग द सेंटेन्स ॲज पर देअर अकरन्स. ज्या क्रमाने सेंटेन्सेस पॅसेजमध्ये आले आहेत त्या क्रमाने ते लिहिणं अपेक्षित होतं. सो द फर्स्ट सेंटेन्स इज, मॅन बिगॅन टू यूज द लीव्ज ऑफ द पाम अँड द लोटस टू राईट. सेकंड सेंटेन्स काय? पेपर वॉज इन्व्हेंटेड अँड रायटिंग ऑन पेपर बिगॅन. द थर्ड सेंटेन्स इज, द आर्ट ऑफ प्रिंटिंग वॉज इन्व्हेंटेड. प्रिंटिंगची आर्ट इन्व्हेंट झाली अँड बुक्स वेअर अवेलेबल. दिस वन इज द थर्ड वन. अँड द फोर्थ वन इज, द ई बुक ब्रॉट अबाउट अ ग्रेट चेंज इन द फील्ड ऑफ प्रिंटिंग. हिअर यू गेट 2 out of 2 marks. इथे आपल्याला 2 पैकी 2 गुण A1 ॲक्टिव्हिटीला मिळाले. सेकंड ॲक्टिव्हिटी काय होती? द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. ई बुकचे फायदे. So there are 4 advantages given. 4 advantages दिलेत. The first advantage is you can read ebook on a computer or laptop. Second advantage, it needs neither paper nor ink. म्हणजे ईबुकसाठी तुम्हाला पेपरही लागत नाही. It does not need ink. इंकही लागत नाही. The third advantage is the CDs of the ebooks have a life of many years. ईबुकच्या सीडीज आपण अनेक वर्ष जपून ठेवू शकतो. अँड द फोर्थ ॲडव्हान्टेज इज, द ईबुक इज मेड अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. सो फ्रेंड्स, व्हॉट वी नोटीस हिअर, येथे आपल्याला काय लक्षात येते? दॅट आन्सरिंग A1 अँड A2 ॲक्टिव्हिटी. A1 आणि A2 ह्या ॲक्टिव्हिटीज आपण ऑलरेडी आन्सर केलेल्या आहेत. हिअर वी गॉट 2 out of 2 marks. हिअर वी गॉट 2 out of 2 marks. अँड वी डीड दिस विथ द हेल्प ऑफ पॅसेज. हे आपण पॅसेजच्या मदतीने केलं आहे. And these are simple activities. या simple activities आहेत. Now these 2 activities will help you develop a summary. How? Let's see.
फ्रेंड्स, नाव व्हॉट हॅव वी डन, आपण काय केलं आहे, क्वेश्चन नंबर 4B हा रायटिंग अ समरी होता. वी स्टार्टेड रायटिंग लाईक दिस. आपण असं आता प्रयत्न केला आहे. टायटल द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. हे टायटल कुठे दिलेलं होतं, इट वॉज गिवन इन A2 ॲक्टिव्हिटी. A2 ॲक्टिव्हिटीचं हे की नोट होतं, हा कीवर्ड होता, द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. ओके. नाव हाऊ टू बिगिन अ समरी. समरी रायटिंग कसं सुरू करायचं. नेहमी फर्स्ट लाईन आपली ही असायला हवी, धिस पॅसेज इज अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. म्हणजे हे वर्ड्स आपले चेंज होतील. बट ही जी लाईन आहे, धिस पॅसेज इज अबाउट, ही कॉमन लाईन असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, धिस पॅसेज इज अबाउट हे कॉमन लाईन घेऊन यू शुड बिगिन, तुम्ही अशी सुरुवात करावी. त्यानंतर आपण A1 ॲक्टिव्हिटी सोडवली होती. A1 ॲक्टिव्हिटीचं पहिलं आन्सर काय होतं, हे मॅन बिगॅन टू यूज द लिव्ज ऑफ पाम अँड द लोटस टू राईट. त्यानंतर सेकंड आन्सर काय होतं, पेपर वॉज इन्व्हेंटेड अँड रायटिंग ऑन पेपर बिगॅन. A1चं थर्ड आन्सर काय होतं, द आर्ट ऑफ प्रिंटिंग वॉज इन्व्हेंटेड अँड बुक्स वेअर अवेलेबल. अँड द फोर्थ आन्सर, चौथं वाक्य काय होतं, द ई बुक ब्रॉट अबाउट अ ग्रेट चेंज इन द फील्ड ऑफ प्रिंटिंग. सो हिअर येथपर्यंत आपण A1 ॲक्टिव्हिटीचे आन्सर्स लिहिले इन अ पॅरेग्राफ फॉर्म, एक पॅरेग्राफच्या स्वरूपात. नाव व्हॉट वी डीड हिअर, येथून आपण काय केलं, फ्रॉम हिअर वी ॲडेड ॲक्टिव्हिटी A2. इथून आपण ॲक्टिव्हिटी A2 ॲड केली. ॲक्टिव्हिटी A2 काय होती, ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक संदर्भात एक वेब डायग्राम होतं. ते वेब डायग्रामचे जे 4 ॲडव्हान्टेजेस होतं ते आपण पॅरेग्राफ स्वरूपात ॲड केलेत. फर्स्ट काय होतं, यू कॅन रीड इट. इट मीन्स ई बुक. आपण ई बुकच्या ऐवजी इट हे प्रोनाऊन घेतलं. यू कॅन रीड इट ऑन कॉम्प्युटर ऑर लॅपटॉप. हे कॉपीड आन्सर आहे आपलं. इट नीड्स नायदर पेपर नॉर इंक. द सीडीज ऑफ इट हॅव अ लाईफ ऑफ मेनी इयर्स अँड इट इज मेड अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. सो फ्रेंड्स, विथ दिस डेमो, या डेमोच्या मदतीनं नाव यू कॅन अंडरस्टँड, तुम्हाला लक्षात आलं असेल की हाऊ सिम्पल इट इज टू डेव्हलप अ समरी. एक समरी डेव्हलप करणं किती सोपं आहे. द ओनली थिंग दॅट यू नीड टू आन्सर A1 अँड A2 ॲक्टिव्हिटी फ्रॉम क्वेश्चन नंबर 4A. आणि ते A1 आणि A2चे जे आन्सर्स असतात, दोज आन्सर्स यू आर सपोज टू राईट इन पॅरेग्राफ फॉर्म. अँड द टायटल इज ऑलवेज गिवन. टायटल दिलेलं असतं. Either it is given in the web diagram or it is in the very first line. So friends, hope you must have understood it. That's all for today. All the best.